घरात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात जेवण असेल तर हमखास पत्रावळी आणल्या जायच्या. या पत्रावळींना काही ठिकाणी इस्तारी पण म्हटलं जातं. पत्रावळीवर जेवण खाणं म्हणजे आत्मसुख वाटायचं. पानावर जेवणाची पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आता लोप पावत आहे असं वाटू लागले. पत्रावळ म्हणजे पळसाच्या पानांनी बनवलेलं एक पारंपरिक भांडं. हे भांडं विशेषतः लग्न किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये जेवण वाढण्यासाठी वापरलं जातं. पत्रावळ तयार करण्यासाठी पळसाची पाने विशिष्ट पद्धतीनं जोडली जातात आणि त्यांना बांबूच्या पातळ शिळक्यांनी टाचलं जातं. ती तयार केल्यानंतर आपण लगेच वापरू शकतो, तसेच ती वाळवल्यानंतरही वापरू शकतो. पत्रावळ ही एक पर्यावरणास अनुकूल आणि नैसर्गिक पर्याय आहे, कारण तिचा पुनर्वापर करता येऊ शकतो. या पत्रावळींची निर्मितीसुद्धा नैसर्गिक साधनांनी होते, म्हणजे झाडांच्या पानांनी होते. पत्रावळ हा एक काळाचा पडसाद ठरलेला पारंपरिक व्यवसाय आज बंद पडताना दिसत आहे. गेल्या काही दशकात डिजिटल तंत्रज्ञान, बदलत्या गरजा आणि आर्थिक संकटामुळे हा व्यवसाय लोप पावत आहे. आरोग्याच्या दृष्टीने लाभकारक असलेल्या पानांच्या पत्रावळी गायब झाल्या असून त्यांच्याऐवजी प्लॅस्टिक पत्रावळींना प्राधान्य दिलं जातं. परिणामी पत्रावळी तयार करणारे लोक यांच्या अर्थार्जनावरही पडसाद पडत आहेत. बऱ्याच लोकांच्या हातचं काम केलं आहे. पत्रावळसारख्या व्यवसायांचा ऱ्हास हा केवळ आर्थिक समस्यांचा नव्हे तर सामूहिक स्मृतींचा ऱ्हाससुद्धा आहे. तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा सुयोग्य समतोल साधणं, तसेच या कलांचे मूल्य समाजापुढे आणणे हाच खरा मार्ग आहे. नाहीतर आपल्या पुढील पिढ्या जेव्हा पत्रावळ म्हणजे काय हे विचारतील तेव्हा त्यांना दाखवायला काहीही उरणार नाही. तर पत्रावळसारख्या शब्दांचा अर्थ देखील शब्दकोशात शोधावा लागेल.